रामपूर पहाडाच्या मध्ये वसलेला एक मोठंसं गाव होतं. प्रत्येक दिवशी सूर्योदयाच्या आधी लोक आपलं काम करायला निघून जायचे. लक्ष्मणसुद्धा आपला रोजगार करण्यासाठी सकाळी सकाळी आपल्या हिरवी मिरचीची गाडी घेऊन हिरवी मिरची विकायला निघून जायचा. हिरवी मिरची घ्या, हिरवी मिरची घ्या. अरे लक्ष्मण दादा, कितीला दिलीस मिरची? 20 रुपये पावशेर दीदी. अरे दादा, एवढी महाग? अरे ताई, शहरात जाताल तर 30च्या खाली नाही मिळणार. एवढ्या महागाईमध्ये हे तर खूप कमी भाव आहे. 15ची दे ना. नाही आहेत आता 20 रुपये. अरे ताई, काय तुम्हाला नाही म्हणू, द्या आता 15 रुपये. असाच चांगला माणूस होता लक्ष्मण. एक गरीब परिवारामधून येणारा लक्ष्मणचं मन साफ आणि चांगलं होतं. आपल्या बायको आणि 7 वर्षाच्या मुलीबरोबर एक छोट्याशा झोपडीत राहत होता. एक दिवशी हिरव्या मिरचीवरती पाणी टाकताना आपल्या बायकोला बोलतो, अरे ऐका, मीरा आता 7 वर्षाची झाली आहे. आपल्याला आता हिच्या शाळेबद्दल विचार करावा लागेल. अरे यामध्ये काय विचार करायचा आहे? जाऊन कर धनसुखलालच्या शाळेमध्ये जाऊन ऍडमिशन करून घ्या. गावातली सगळी मुलं तर तिथे शिकतात. हो, पण धनसुखलाल खूपच लालची माणूस आहे. दाखला घेण्याचे सुद्धा तो पैसे मागितले तर? इथे बसून तुम्हाला कसं कळणार आहे? जेव्हा तिथे जाणार तेव्हाच कळेल. असं पण धनसुखलाल आपले ग्राहकच आहेत. काय माहिती मुफ्तमध्येच आपल्या मुलीला घेतील तर? चला जाऊन तरी बघतो एकदा. बायकोच्या बोलण्यावरती लक्ष्मण गावचे जमीनदार धनसुखलालच्या शाळेमध्ये जातो. पैसे कमवण्यासाठी धनसुखलालने शाळा बनवली होती, पण त्याच्या मर्जीशिवाय तिथे ऍडमिशन मिळत नव्हतं. धनसुखलालजी नमस्ते. अरे ये लक्ष्मण, बोल बोल, काय बोलायचंय? मिरची तर पोहोचवलीस ना तू घरी? हां, ती तर 2 दिवसापूर्वीच पोहोचवली होती. वाह, काय गोष्ट आहे जी. ही माझी मुलगी होती, मीरा नाव आहे हिचं. आता ही 7 वर्षाची झाली आहे. माझी इच्छा आहे की हिचा दाखला विद्यालयात होऊन जाईल. जाऊन ऑफिसमध्ये 20,000 भरा आणि नंतर शाळेमध्ये पाठवा मुलीला. मालक, 20,000 रुपये? एवढे पैसे तर मी नाही देऊ शकणार. मी माझ्या हिरव्या मिरचीची लॉरी जरी विकली तरी मी पैसे नाही देऊ शकणार. अरे मग पैसे नाही देणार आहेस तर जा ना इथून. इथे का घेऊन आलाय आपल्या मुलीला? निघा इथून. मालक, असं नका बोलू. जर तुम्ही शाळेत दाखला नाही देणार तर कोण देणार? इथे कुठलं दुसरं विद्यालय सुद्धा नाहीये. अरे तर मग मी काय करू? जाऊन मर कुठे, पण बिना पैशाचं इथं नको येत जाऊ. माझ्या शाळेमध्ये त्याच लोकांचे मुलं शिकतात ज्यांच्याकडे पैसा आहे. आता जातो इथून का धक्के मारून बाहेर काढू? लक्ष्मणने धनसुखलालचे पाय पकडले. सेक्युरिटी, अरे कोण आहे बाहेर? आत या. अरे चल बाहेर, नाही तर मार खाशील. चल बाहेर, चल चल रे लवकर, चल. मालक, थोडी तरी दया करा. माझ्या मुलीबद्दल विचार करा मालक. धनसुखलाल असाच मोठा आणि लालची माणूस होता. पैशाचा खूप लालची होता. हे बघा शर्माजी, तुम्ही बोलला होतात की 2 महिने थांबा, आता पैसे नाहीयेत. मी तुमच्या मुलीला शाळेत येण्यापासून थांबवलं का? तुम्ही सांगा. नाही ना? हो, पण मी आता पैसे घेऊन आलोय. हे घ्या, पूर्ण 50,000 रुपये आहेत. हो, असेच तुम्ही तुमच्या मुलाची फीस भरत राहा. तो एक दिवस खूप मोठा माणूस बनेल. आणि भाऊ, विद्यालयाचे खर्च खूप असतात हो. टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ सगळं बघत राहावं लागतं. कुठून चालवायचा खर्च? बरोबर बोललात तुम्ही. जो त्याला पैसे द्यायचा, धनसुखलाल त्यांचीच खातिरदारी करायचा. आणि लक्ष्मणसारखी लोक जे त्याला पैसे नाही देऊ शकायचे त्यांचा तो अपमान करायचा. मुलीचं ऍडमिशन नाही झाल्यामुळे लक्ष्मण खूप दुखी होता. एक दिवस रस्त्याने आपली गाडी घेऊन कुठेतरी जात होता. त्याला एक वडाच्या झाडाखाली एक साधू भेटतो. अरे बाळा, कुठे जात आहेस? हो बाबा, चाललोय आपल्या मिरच्या विकण्यासाठी. अच्छा, जरा इथे तरी ये. जी बाबा, बोला. पिण्यासाठी पाणी आहे का? मला खूप तहान लागली आहे. 1 मिनिट बाबा, आत्ता देतो तुम्हाला. वा बाळा, काही खाण्यासाठी आहे का? जी बाबा, खाण्यासाठी तर फक्त 2 चपात्या आहेत,
त्या सुद्धा शेळ्या आहेत तो? हो चालेल, मला खूप भूक लागलीये मला. लक्ष्मणने साधूला बासी चपाती दिली तर साधू बोलतो, याच्यासोबत काहीच नाहीये ना? तू एक काम कर, मला ती हिरवी मिरची दे. लक्ष्मणने साधूला 2-4 हिरव्या मिरच्या आणून दिल्या आणि साधूनी ती खूप आवडीने खाल्ली. वा बाळा, मन प्रसन्न झालं माझं. साधू खूप खुश होतो. त्याने हवेमध्ये एक हात फिरवला आणि त्याच्या हातामध्ये काही हिरवी मिरची आली. त्याने लक्ष्मणला देताच सांगितलं, बाळा, हे घेऊन जा. तू मला आज प्रसन्न केलं आहेस. या उपाशी माणसाला जेवायला घातलंस. ही मिरची घेऊन जा आणि याला समोर ठेवून तू जेही मागशील ते तुला भेटून जाईल. लक्ष्मणला तर अजिबात विश्वास झालाच नाही. त्याला हे साधूच्या हातातली एक कला वाटली. तरी सुद्धा लक्ष्मणने साधूचं मन ठेवण्यासाठी त्याला प्रणाम केलं आणि ती हिरवी मिरची घेतली. लक्ष्मण जेव्हा आपल्या घरी येतो तर त्याच्या मुलीने रडत रडत सांगितलं, बाबा, मला शाळेत जायचंय, नाहीतर मी जेवण नाही करणार. अरे बाळा, असं नाही करत. जेवण करून घे. उद्यापासून आपण शाळेत जाऊया. कसं जाणार शाळेमध्ये? शाळेची फी तर नाही आहे आपल्याजवळ. अरे बाळा, जाऊया, जरूर जाऊया. आणि आता तू जेवण कर आणि झोपून जा. जेव्हा तू उठशील उद्या तेव्हा आपण शाळेत जाऊया. पक्का ना बाबा? एकदम पक्का. लक्ष्मणला आपल्या मुलीचं दुःख बघवलं नव्हतं जात. त्याला काही करून आपल्या मुलीला शाळेत पाठवायचं होतं. तेव्हाच त्याला आपल्याला जवळ असलेल्या साधूची मिरचीची आठवण आली. लक्ष्मणने मिरचीजवळ आपले हात जोडले आणि बोलायला लागला, माझी मुलगी खूप दुःखी आहे. कृपया तिचा दाखला करून द्या शाळेमध्ये. बघताच बघता मैदानामध्ये एक जादूई शाळा तयार झाली, ज्यांची भिंत हिरव्या मिरचीने भरलेली होती. हे बघून लक्ष्मणला अजिबात राहवलं नाही. शाळेचा दरवाजा उघडला आणि त्यामधून एक शिक्षक बाहेर आला. हॅलो लक्ष्मण, हे आहे हिरव्या मिरचींचं जादूचं शाळा. इथे तुझी मुलगी मीराच्या सोबतच गावातले गरीब मुलं सुद्धा शिकतील, आणि ते सुद्धा मुफ्तमध्ये. मुलं शिकतील आणि पुढे जातील. काय हे खरंच होऊ शकतं? हे खरंच झालं लक्ष्मण. उद्या तुझ्या मुलीला घेऊन ये. मग काय होतं? गावातले गरीब मुलं जे धनसुखलालच्या शाळेमध्ये नव्हते जाऊ शकत, ते हिरव्या मिरचीच्या जादुई शाळेमध्ये येऊन मजेत शिकायला लागले. तेच दुसरीकडे याच हिरव्या जादुई मिरचीच्या शाळेबद्दल धनसुखलालपर्यंत पोहोचते तर तो रागामध्ये येतो. अरे शांत व्हा, असं रागात येऊन थोडी ना काय होणार आहे. शांत कसं होऊ? अरे कसं शांत होऊ? माझे एवढे पैसे लागले त्या विद्यालयात. जर बुडलो तर मी बर्बाद होऊन जाईल. त्या गरीब मुलांच्या सोबतच त्या हिरव्या मिरचीच्या जादूच्या मंदिराने श्रीमंताचे मुलं सुद्धा जात आहेत, आणि तू म्हणतीये की शांत होऊन जा. मी कित्येक वेळा तुम्हाला सांगितलं आहे, पैशाची लालच ही चांगली नाही आहे. गरीब मुलांसाठी काहीतरी करा, पण नाही. पण तुम्हाला तुमच्या मनातलंच करायचं आहे. मी त्या लक्ष्मणला आणि त्याच्या त्या विद्यालयाला नाही सोडणार. तर काय करणार? शाळेला जाळून टाकणार? हो, मी त्या विद्यालयाला जाळून टाकेल. पूर्ण विद्यालयाला जाळून टाकेल. शाळा सुटायला फक्त 1 तास बाकी होता. तर शाळेच्या मागे धनसुखलाल आपल्यासोबत एक पेट्रोलचा डब्बा घेऊन येतो. त्याने पेट्रोल शाळेच्या हिरव्या मिरचीच्या भिंतीवरती टाकलं आणि माचीस जाळली. पण जसंच त्याने ती माचीस त्या भिंतीवरती टाकली, हुशारचंदच्या पोटामध्ये 100 मिरचींची आग लागायला लागली. तो त्या पिढेने ओढायला लागला. हे देवा, हे काय होत आहे? वाचवा, वाचवा! पिढेमुळे तो एवढा ओरडायला लागला तर त्या शाळेतली भरपूर मुलं, लक्ष्मण आणि शिक्षक त्याच्याजवळ येऊन उभे राहतात. त्याला ओरडताना बघून शिक्षक बोलले, बघितलं धनसुखलाल, तुझ्या बुद्धीचं उत्तर. तू पैसे कमवण्यासाठी एक चांगलं विद्यालय बंद करू इच्छित होतास. अरे गावातले गरीब आई वडील तुझ्या विद्यालयाची एवढी मोठी फीस कशी देतील सांग? आणि जे तुला पैसे नाही देत आहे त्यांना तू घरी पाठवून देतोस. गरिबांना लुटून तू तुझी तिजोरी भरत होतास. हे कधीच नाही होणार. तू या गावाचाच सदस्य आहे. तुला इथल्या प्रगतीबद्दल विचार करायला पाहिजे.
ना की फक्त स्वतःच्या भलाईबद्दल. मला माफ करा. मला माझ्या चुकीचा पश्चाताप झालाय. मला ह्या त्रासामधून बाहेर काढा, नाहीतर मी मरून जाईल. वाचवा, वाचवा मला. शिक्षकांनी हवेमध्ये हात फिरवला आणि त्यांच्या हातामध्ये एक मिरची आली. हे घे, ही मिरची खा. याच्यामुळे तुझा त्रास बंद होऊन जाईल. मिरची खाताच धनसुखलालची वेदना बंद झाली. तो धनसुखलालच्या समोर हात जोडून आपला पछतावा करत होता. लक्ष्मण, मला माफ कर. मी पैशाच्या लालसाने मला आंधळं केलं होतं. काय बरोबर आहे आणि काय चुकीचं त्याच्यामध्ये मला फरक दिसणंच बंद झालं होतं. पण आता मला माझ्या चुकीचा पश्चाताप झालाय.